अभय मोटके पाटलांच्या वडिलांनी 2000 साली दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली। त्यांच्याकडे घरची 17 एकर शेती आहे। शेतीला जोडधंदा असावा म्हणून त्यांनी सुरुवातीला मुर्हा म्हशी आणल्या, पण म्हशींच्या तुलनेत गायींचं दुग्धोत्पादन परवडत असल्याचं लक्षात येताच त्यांनी म्हशींऐवजी गायीपासून दुग्धोत्पादन सुरू केलं। यामुळे घरच्या शेतीला शेणही मिळू लागलं। पूर्वी आमच्या वडिलांनी 2000 साली गोटा 9 म्हशीपासून गोटा चालू केला। तिथून 9 म्हशीचे उत्पन्न चांगले दिसताना थोड्या थोड्या वाढवत ते 100 म्हशीपर्यंत आपला गोटा झाला होता। मग त्यामध्येच 4 गायीही होत्या, आमच्या वडिलांनी आणल्या होत्या। मग त्या 4 गायी आणि 4 म्हशीच्या उत्पन्नामध्ये चांगलं तफावतच असल्यामुळे गायीचा गोटा चालू केला। वडिलांनी सुरू केलेल्या दुग्ध व्यवसायात अभय पाटलांनी 2003 पासून लक्ष द्यायला सुरुवात केली। वाणिज्य शाखेची पदवी घेतलेल्या अभय पाटलांनी हा व्यवसाय आणखी किफायतशीर करण्यावर भर दिला। 9 गायींपासून 25 गायींवर पोहोचलेला त्यांचा व्यवसाय हळूहळू शतकी संख्येकडे निघाला होता। त्यावेळी गोठ्यातल्या शेणापासून त्यांनी गांडूळ खत बनवून विकण्याचा प्रयत्न केला। 240 गायींच्या शेणापासून पूर्वी आपला गांडूळ खताचा प्रोजेक्ट होता। त्यातून एवढं उत्पन्न दिसत नाही हे लक्षात आल्यानंतर मग वडिलांनी आणि मी चर्चा करून की ह्या शेणापासून अजून काही उत्पन्न मिळू शकेल काय ह्याचा आपण माहिती घेतली। मग त्यातूनच आमच्या लक्षात आलं की बायोगॅस निर्मिती करता येईल या शेणापासून आणि त्यातून वीज निर्मिती तयार करता येईल असं लक्षात आले। 4 ते 5 वर्षात त्यांच्याकडील गायींची संख्या 100च्या पुढे गेली होती। त्यावेळी त्यांच्या मनात शेणापासून वीज निर्मिती करून घरातली आणि शेतातली ऊर्जेची गरज भागवण्याचा विचार आला। यासाठी त्यांनी वीज निर्मिती प्रकल्प उभा करण्याच्या कामाला सुरुवात केली। यासाठी गोठ्यात निघणारं रोजचं 2 टन शेण एका खड्ड्यात एकत्र केलं। त्यामध्ये शेणाच्या आकारमाना एवढं पाणी टाकून ते मडपंपाच्या मदतीने मिसळून बायोगॅससाठी बनवलेल्या 25 फूट खोल गॅस चेंबरमध्ये टाकतात। तिथून गॅस निर्मिती होऊन तो गॅस बलूनमध्ये जातो। आता आमच्या गोठ्यातून दररोज 2 टन शेण जवळपास निघते। मग त्यातून आपण ते गोठा धुतलेले पाणी आणि शेण हे एकत्र शेणकुंडीमध्ये जमा केले आहे। तेथून ते मिक्स करून इनलेटमध्ये म्हणजेच 12 इंची पाईपमधून ते जमिनीपासून 25 फूट खोल बायोगॅस डायजेस्टरमध्ये ते सोडलेलं आहे। बायोगॅस डायजेस्टरमध्ये शेण गेल्यानंतर त्याचा गॅस तयार होतो आणि ते आपण 1.5 इंची पाईपमधून बायोगॅस बलूनमध्ये जमा केलेला आहे। परत त्यातूनच जी स्लरी तयार होते ती आपण शेजारच्या खड्ड्यामध्ये साठवलेली आहे। त्यांच्या 25,000 चौरस फुटांच्या गोठ्यात दुधाच्या 90 गायी आहेत, तर 100 गाभण गायी आहेत। त्याचबरोबर इथं 50 कालवडी आहेत। प्रत्येक 20 गायींची देखभाल करण्यासाठी एक असे 10 मजूर इथं काम करतात। एवढ्या मोठ्या संख्येत असलेल्या पशुधनाचा योग्य वापर अभय आणि त्यांच्या वडिलांनी केल्याचं दिसतं। या गोठ्यातल्या गायींच्या दुधापासून दररोज 3400 रुपयांचा निव्वळ नफा मिळतो, म्हणजे महिन्याकाठी त्यांना सरासरी 1 लाखांचा निव्वळ नफा मिळतो आहे। देशात असेल किंवा राज्यात असेल, सध्या भारनियमनाचा प्रश्न मोठा गंभीर आहे। यातून वाचण्यासाठी या तरुणाने केलेला हा प्रयोग नक्कीच कौतुकास्पद आहे। गोठ्यातून निघणाऱ्या रोजच्या 2 टन शेणापासून गोबर गॅस निर्मितीचा प्रकल्प अभय पाटलांनी उभा केलाय। यासाठी त्यांनी बराच अभ्यास केला। त्यानंतर 150 युनिट विजेची निर्मिती करणाऱ्या यंत्रणेची उभारणी केली। आता तयार झालेला गॅस 1.5 इंची पाईपमधून बलूनमध्ये एकत्र केला जातो। 55 घनमीटरचा बलून आहे। त्या बलूनमधून सेपरेटर स्क्रबरमध्ये गेला जातो। 3 स्क्रबर आहेत आपल्या इथे। 2 स्क्रबरमध्ये पाणी आहे आणि एका स्क्रबरमध्ये लोखंड व लोखंडाचा किस आहे। त्यातून पाण्यात हायड्रोजन सल्फाइड आपण वेगळा केला जातो। ह्या तिन्ही स्क्रबरमधून हायड्रोजन सल्फाइड बाजूला करून गॅस परत बलूनमध्ये नेऊन तेथून तो जनरेटरला गेला जातो। गोबर गॅस तयार झाल्यानंतर तो थेट इंजिनाला पुरवला जातो। या जनरेटरद्वारे विद्युत उपकरणं चालवली जातात।
पाणी खेचण्याची 10 अश्वशक्तीची विद्युत मोटर दररोज 15 तास चालते. तयार झालेल्या ऊर्जेच्या माध्यमातून 4 अश्वशक्तीचं दूध काढणी यंत्र, 7.5 अश्वशक्तीचं कडबाकुट्टी यंत्र तसंच घरातली विजेची आणि गॅसची सगळी गरज भागवली जाते. शिवाय दररोज 1200 किलो जैविक सेंद्रिय खतही तयार होत आहे. गॅस मिथेन वायू ज्याला जे आपण म्हणतो तो मिथेन वायू जनरेटरला डायरेक्ट दिलं जाते. 100% बायोगॅसवर हा जनरेटर चालतो. त्याला चालू करण्यासाठी एक व्हॉल्व आहे. तो व्हॉल्व आपण चालू करून स्टार्टर मारला की जनरेटर चालू होतो. याच्यासाठी डिझेल किंवा पेट्रोलची चालू करण्यासाठी काही गरज नाही आहे. जनरेटर चालू झाल्यानंतर 15 केव्हीचं जनरेटर आहे आपल्याकडे सध्या. 15 केव्ही जनरेटरपासून ती वीज निर्मिती होते. त्यातूनच जो बलून आहे आपला तो 24 तासातून 2 वेळा भरतो. एकदा 55 घनमीटर भरला की 7.5 तास 10 HP मोटर 7.5 तास चालते. म्हणजे दिवसाकाठी 15 तास 10 HP मोटर 15 तास चालू शकते आपल्या इथे. या प्रकल्पासाठी सुमारे 25 लाखांचा खर्च आलाय. केंद्र सरकारचं 4,80,000 रुपयांचं अनुदान मिळालंय. या गॅसपासून वाहनांसाठी CNG गॅसही आपण तयार करू शकतो. सध्या हा गॅस कसा तयार करता येईल याबाबतची माहिती ते घेत आहेत. त्याचबरोबर स्लरी आणि पाणी वेगळं करणारे यंत्रही ते लवकरच घेणार आहेत. बायोगॅसच्या स्लरीपासून एक सेपरेटर मशीन आपण खरेदी करणार आहोत या नजीकच्या काळातच, दिवाळीच्या दरम्यान. त्यापासून शेण वेगळे केले जाते, म्हणजे चोथा वेगळा केला जातो आणि पाणी वेगळं केले जाते. मग त्या जो वाळलेला जो चोथा आहे ते आपण शेणखत म्हणून विकलं जाऊ शकतं. परत जी लिक्विड जे राहते ते आपण ड्रीपमधून शेतीसाठी वापरता येते. ते दिवसेंदिवस जगभरात ऊर्जेचं संकट तीव्र होत चाललंय. अशा वेळी अभय पाटलांनी उभारलेला बायोगॅसपासून वीज निर्मितीचा प्रकल्प असंख्य शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. अभय पाटलांच्या या प्रकल्पाचं गावोगावच्या शेतकऱ्यांनी अनुकरण केलं तर ऊर्जा संकटावर मात करणं सोपं होईल. त्याचबरोबर दर्जेदार सेंद्रिय खताचीही निर्मिती करणं सोपं होईल. तानाजी जाधवर, साम मराठी, कोल्हापूर.